रात्री नाईट शिफ्ट करून खूपच कंटाळा आला होता. सकाळी उठायला खूपच उशीर झाला आणि झोपेतून उठून येऊन मी बाहेरच मोबाईल पाहत बसलो होतो. इथे एका भाड्याच्या खोलीमध्ये मी राहत होतो. माझ्या रूममधले सगळे मित्र आज कामाला गेले होते. त्याच वेळेस माझ्या शेजारी राहणारी एक नवीनच भाडेकरू आली होती आणि सकाळच्या वेळेस ती पण बाहेर आल्यानंतर मला समजलं, दिसायला खूपच देखणी आणि तरुण होती. तिला पाहिल्यानंतर आज माझी खूपच इच्छा झाली, पण ती नवीन होती. मला वाटलं की एवढी देखणी आणि सुंदर आहे, मला कशाला भाव देते. त्यावेळेस ती मात्र कपडे वाळत घालत होती. अचानक तिची नजर माझ्याकडे गेली आणि मी तिलाच पाहत होतो. कपडे वाळत घालत असताना तिची साडी थोडीशी बाजूला सरकली होती. तिची गोरी पान आणि सुंदर दिसणारी ती रसाळ आणि मधाळ सौंदर्य मी पाहत होतो हे तिला समजलं. त्यावेळेस मी तिला पाहून लाजलो. मला वाटलं आता तिला राग येईल, पण नंतर ती आली आणि म्हटली, आमचे हे नाईट शिफ्टला रात्री बाहेर गेलेत, तर तुम्ही या. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. पण ज्यावेळेस मी रात्री तिच्याकडे गेलो, काय केलं आणि रात्रीभर मी 4 वेळा कसा आनंद घेतला, तो सगळा प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव विकास आहे. तसं मी वेल्डर खूपच अनुभवी होतो. तसा मी गावाकडे राहिलो होतो. मात्र गेले 6 ते 7 महिन्यापासून मी इथे एका मित्राच्या वशिल्यावर कंपनीत कामाला लागलो. तो चांगल्या पदावर होता, मात्र माझं एवढं काही शिक्षण झालं नव्हतं. मी वेल्डर अगदी चांगला होतो आणि मला वेल्डिंग यायचं, म्हणून त्याच्याच वशिल्यावर तो जिथे कामाला होता त्याच कंपनीमध्ये मी वेल्डिंगचं काम करायचो. संध्याकाळी तसं जास्त करून नाईट शिफ्टला माझं काम होतं, पण आठवड्याच्या 1 दिवस कधीतरी मी सुट्टी घ्यायचो. हल्ली 10 ते 15 दिवस कंटिन्यू एकच शिफ्ट होती, ती म्हणजे नाईट शिफ्ट. माझे डोळे पण खूप दुखत होते आणि तब्येत पण बरी नव्हती, म्हणून आज मी ठरवलं होतं की 2 दिवस सुट्टी घ्यायची. त्याच्यानुसार मी सुट्टी घेतले होते. सकाळी निवांत उठायचो, पण उठलं की रूमवरती जेवण बनवत नसायचो, मेसमध्ये जावं लागायचं आणि ह्याच्यामध्ये सगळा दिवस जायचा. दिवसभर निवांत झोपून वेळ घालवायचो. मात्र आज ठरवलं होतं की राहिलेले रूममधले सगळे कपडे धुवून काढायचे स्वतःचे. गेले किती दिवस मी कपडेच धुतले नव्हते, पण आज सगळे कपडे धुवून काढायचे असा माझा निर्णय होता. झोपेतून उठलो तोपर्यंत 12 ते 1 वाजले. मोबाईल घेतला आणि बाहेर येऊन बसलो. रूममध्ये खूपच गरम होत होतं. मित्र पण सगळे कामावरती गेले होते. मला एक सवय होती, कोणीतरी सुंदर बाई दिसली किंवा सुंदर व्यक्ती दिसली की पाहायचं आणि पाहिल्यानंतर आपलं स्वतःच हाताने काम उरकून घ्यायचं, कारण की असंच चाललं होतं. मी दिसायला पण एवढा काही देखणा नव्हतो. अगदी साधा सरळच असलेला मी तरुण होतो. आता लग्नाचं वय झालं तरी मी इकडे कंपनीत काम पाहायचो. येऊन मग मी त्या रूमच्या बाहेरच पायरीवरती बसलो आणि मोबाईलवरती रील पाहत होतो. अचानक नजर गेली माझी समोर आणि माझ्या शेजारी नवीन आलेल्या त्या बाईवर. खूपच दिसायला तरुण आणि देखणी होती. बाहेर कपडे वाळाय घालण्यासाठी ती बकेट घेऊन आली होती. मी लगेच ओळखलं की कोणीतरी नवीन आले, कारण की मी दिवसभर झोपण्यात जायचा आणि रात्री नाईट शिफ्टला मी जायचो. त्यामुळे कोण येतं आहे कोण जातं आहे काहीच समजायचं नाही. ती बाहेर कपडे वाळत घालण्यासाठी आली होती. अचानक माझी नजर तिच्यावर खेळतच राहिली. मी तिला पाहत होतो. अगदी दिसायला खूपच देखणी आणि तरुण. तिचा कोरीव आणि रेखीव कमरेचा बांधा मनाला वेडच लावत होता. असं वाटत होतं फक्त तिला निहाळतच थांबावं, असंच तिचं सौंदर्य होतं. मी नीट पाहिलं, ती अगदी गोरी पान होती. मात्र कपडे वाळत घालण्यासाठी जसा तिने हात उंचावला आणि त्या दोरीवर कपडे वाळत घालू लागली, अचानक मला तिचं खूपच देखणं रूप दिसलं. तिचे उठाव आणि रसाळ दिसणारे ते भरगच्च भरले एक वेगळंच आणि भरदार असलेलं सौंदर्य मी पाहिलं आणि क्षणात माझी भावना जाग्या झाल्या. त्यावेळेस मला समजलं की ही किती देखणी आहे ते. मात्र तिच्या कमरेच्या बाजूला अगदीच उठणारे ते लाल बुंद वन माझ्या मनात एक वेगळी जादू निर्माण करत होते.
मला असं पहिल्यांदा कधीच झालं नव्हतं. मात्र आज माझ्यासोबत असं घडत होतं. मात्र मी थोडीच थांबणार होतो. शेवटी मी पण एक तरुणच आहे. मला पण भावना होत्या. मी क्षणभर तिथंच पाहिलं. मात्र अचानक तिची नजर माझ्याकडे गेली आणि मी खूपच लाजलो. पण ती काही लाजली नाही. तिने अगदी एक कटाक्ष माझ्याकडे सुरुवातीला टाकला. पुन्हा मी तिथेच पाहू लागलो. मोबाईलमध्ये काही लक्षच लागत नव्हतं. कारण की पहिल्यापासून असलं वेड तर होतंच गावाकडे असल्यावर. पण आज इथे मला कोण पाहणार आहे? आणि असंही ती अनोळखी होती. मला वाटलं ती मला लाजवून आतमध्ये जाईल. मात्र पुन्हा तिने माझ्याकडे पाहिलं आणि खूपच हळुवार प्रेमाने माझ्याकडे पाहून हसली आणि एक झटका मारतच आतमध्ये गेले. त्यावेळेस मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. चक्क तिने स्वतःहूनच मला एक संधी दिल्यागतच मला वाटलं. मी क्षणभर विचारातच हरवून गेलो आणि थोडा वेळ वाट पाहिली. ती बाहेर आली नाही. मात्र पुन्हा मी रूममध्ये गेलो आणि हळूच दरवाजा आणि खिडकी उघडून पाहिलं तर तिच्या रूममध्येच होती. हे पाहून मी म्हटलं जाऊ द्या, ती अशीच हसली असेल. मला मात्र खूप काम होतं. लगेच मी बकेट घेतलं आणि ते राहिलेले माझे जुने आणि सगळे खराब झालेले कपडे घेतले आणि कपडे धुण्यासाठी बाजूलाच एक पाण्याची टाकी होती. तिथे सगळे कपडे धुवायचे आणि तिकडे जाऊन मी बकेट नळाला लावली आणि पाणी भरू लागलो. मी माझ्याच नादात होतो. चांगलीच रोमॅन्टिक गाणी लावली आणि तिथे बाजूला ठेवले. गाणी लावली आणि मी कपडे धुण्यासाठी घेतली. अचानक त्याच वेळेस ती आली. तिला पाहिल्यानंतर मला खूपच लाज वाटली. तिच्यासमोर मी माझे कपडे धुवत होतो. तिच्या पण हातामध्ये एक बकेट होती. त्यावेळेस मी लगेच बकेट बाजूला घेतली आणि ती बाजूला उभी राहिली होती. ती पण कपडे धुण्यासाठी आली होती. मी म्हटलं की तुमचं होऊ द्या, मी नंतर करेन. त्यावेळेस ती स्वतःहून म्हटली, नाही नाही, अहो भाऊजी तुम्हीच घ्या आधी धुवून, माझं काय माझे झालेत, हे असेच आणलेत. हे ऐकून मी खूपच वेडापिसा झालो. पहिल्यांदाच मला प्रेमाने आणि भाऊजी म्हणणारं कोणीतरी भेटलं होतं. क्षणात असं वाटत होतं लगेच तिच्या जवळ जावं आणि आनंद घ्यावा. मात्र मी स्वतःला सावरलं. त्यावेळेस मग काय, मी म्हटलं नवीन आला का तुम्ही? त्या म्हटल्या हो, आम्ही नवीन आलो आहे. आता 7-8 दिवस झाले. पण तिच्या वागण्या आणि बोलण्यावरून असं वाटत होतं की ही थोडीशी वागायला वेगळीच आहे. पण मी जास्त लक्ष दिलं नाही. मी माझे कपडे धुवून घेतले. ते आता रूममध्ये गेले होते. माझं काम झाल्यानंतर मोबाईल पाहतच मी रूमवरती बसलो होतो. जेवायला जायचं होतं आणि खूप भूकसुद्धा लागली होती. म्हणून मग मी लगेच आवरलं, फ्रेश झालो आणि बाहेर निघालो. तिचा दरवाजा आता बंद होता. ती कदाचित कामात गुंतली असेल असं मला वाटलं. मी जास्त लक्ष दिलं नाही आणि लगेच मी मात्र मेसमध्ये जेवायला गेलो. दुपारच्या वेळेपर्यंत मेस नसायची. त्यामुळे बाहेरच हॉटेलमध्ये काहीतरी खावं लागणार होतं. मी बाहेरच नाश्ता केला आणि रूमवरती येऊन अजून पुन्हा आराम करायचं असं धरलं. पण मात्र आता कशातच लक्ष लागत नव्हतं. समोर जी ती शेजारीण दिसली होती, असं वाटत होतं की तिच्यासोबत आनंद घ्यावा. पण एवढ्या लवकर मला बोलेल असं वाटलं नव्हतं. पुन्हा मी येऊन रूमकडे आलो तर ती बाहेरच होती. त्यावेळेस मी मुद्दाम आता तिच्याकडे नजर टाकली आणि तिने पण माझ्याकडून पाहून एक वेगळी स्माईल दिली मला. मी मग बोलू लागलो आणि तिला आम्ही नाव वगैरे विचारलं. तुम्ही तुमच्या मालकासोबत राहता का? तिने काहीच बोलली नाही. मग आमची अशीच ओळख झाली. थोड्या वेळ आम्ही बोललो असेल. मात्र माझी नजर वेगळीकडेच होती हे तिने बरोबर ओळखलं होतं. मी मग सुरुवातीला अगदीच शांतपणे तिला बोललो, तुम्ही राव खूपच देखणे आणि सुंदर दिसताय. ती म्हटली खरंच का? मी म्हटलं हो. असं बोलत असताना नकळत माझ्या भावना अगदी जाग्या होत होत्या आणि मला काहीतरी होत होतं हे तिला जाणवलं. मी अगदीच हसून आणि लाजून बोलायचो. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलं होतं तिला बोलताना. हे तिने बरोबर हेरलं आणि बरोबर ओळखलं. ती म्हटली की होय, मला पण तुमचा स्वभाव खूप आवडला. अहो मी इथे नवीनच आले. आम्ही गावाकडे राहायचो, पण ह्यांना इथे काम मिळालं आणि ते तिथे. मी म्हटलं कुठे आहेत आता? ते कामावरतीच आहेत. होय का? संध्याकाळी येतील ते. मी म्हटलं अच्छा. थोडा वेळ बोललो. माझी बोलण्याची पद्धत तिला खूप आवडली. तिने मला विचारलं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले वगैरे आहेत. थोडीफार आमचं बोलणं झालं. नंतर संध्याकाळच्या वेळेस मी रूमवरतीच होतो. संध्याकाळी फर्स्ट शिफ्ट संपली की माझे मित्र पण येत असायचे आणि मग काय, ते त्या दिवशी रूममध्ये होते.
त्याच वेळेस ती बाहेर येऊन म्हटली, आज हे बाहेर आहेत कामावरतीच, नाईट शिफ्टला त्यांना ओव्हर टाईमसाठी थांबवून घेतलं आहे. मी म्हटलं होय. माझं खूप मन झालं होतं. एकतर दुपारीच मी तिला विचारलेलं की आज काय होईल का आपल्यात, कारण की मी सरळ आणि डायरेक्ट बोलणारा व्यक्ती होतो, समोरच्याला लगेच ओळखायचं. त्यावेळेस ती म्हटलेली बघू, पण तिने स्वतःहून सांगितलं की हे नाहीत आज नाईट शिफ्टला, मग तुम्ही या. मी म्हटलं हो चालेल ना मला. मग काय, रात्र होण्याची वाट पाहिली आणि तिच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद केला तसं मी तिला जवळ घेतलं. अगं दिवसभर कुठे गेली होतीस असं मी म्हटलं आणि जवळ घेतलं. ती खूपच लाजली. आता तिला बरोबर समजलं होतं मी काय करणार आहे ते, आणि मी थोडीच थांबणार होतो. पहिल्यांदाच कोणीतरी असं भेटलं होतं. ती म्हटली, अहो दम्मानी, एवढी काही कशाची घाई आहे तुम्हाला? मी म्हटलं, आता दम निघतोय का? हलगत ती पण मला सुख देऊ लागली. तिला तर ह्या गोष्टीचा चांगलाच अनुभव होता हे मला बरोबर माहिती होतं. ती खूप जणांसोबत आनंद घेतला होता, पण जाऊ दे, आता मला वेळेला कोणीतरी भेटले. मी जवळ घेतलं आणि वेड्यासारखं सुख देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि ती म्हटली, तुम्ही मला खूपच आवडला. असंच तुमच्यासारखं सुख देणारा तरुण पाहिजे होता. मग काय, हळूहळू ठेवला आणि सगळाच आतमध्ये टाकून मी आनंद देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत तिला खूप आवडली. मी प्रेमाने का होईना तिला चांगलंच आनंद दिला. त्या रात्री मी तिथेच मुक्काम केला आणि सलग 4 वेळा मी सुंदर क्षणाचे तिला अनुभव दिले. आम्ही दोघं खूपच दमून थकून गेलो होतो. अगदीच दोघांना कसलंच भान उरलं नव्हतं. मात्र ती म्हटली, आता जावा तुम्ही, आता सकाळ होईल आणि उगं कोणाला समजाय नको. मी म्हटलं हो. त्यावेळेस मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी पण असाच टाईम भेटायचा. कामावर पण आम्ही दोघं फोनवरती दिवसभर आणि रात्रभर बोलत बसायचो आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी सुंदर क्षणाचे अनुभव द्यायचो. आज ह्या गोष्टीला बरेच महिने झाले, पण माझी ही एकांत कोणीतरी भरून काढलं ते मात्र माझ्या त्या शेजारणीने. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.